मी आजची जी पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवलेली आहे ती अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद आहे। कोणत्याही रागामध्ये, नैराश्यामध्ये किंवा उद्विग्न होऊन मी पत्रकार परिषद घेत नाही आहे। अतिशय शांतपणे, संयमाने आणि विचारपूर्वक या पत्रकार परिषदेला मी आता संबोधित करतोय। गेले 20 वर्ष मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे या शहरामध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलेले। पक्षाच्या अनेक आंदोलनामध्ये, अनेक मोर्चांमध्ये पक्षाची सत्ता असो अगर नसो, मी पूर्ण झोकून देऊन या संघटनेच्या वाढीसाठी काम केलेले। भारतीय जनता पार्टी हा माझा आत्मा आहे। आई समान मी या पक्षाला आजपर्यंत मानलेला आहे। परंतु नाशिक महानगरपालिकेची जी निवडणूक 15 जानेवारी 2026ला होते, यामध्ये मी हा जो प्रभाग क्रमांक 1 आहे, ज्यामध्ये 4 सदस्यीय निवडणूक पद्धती असल्यामुळं अ जागा जी होती ती अनुसूचित जाती म्हणजे SC वर्गासाठी महिला राखीव होती। ब जागा जी होती ती अनुसूचित जमाती आदिवासी पुरुष म्हणून ती जागा त्या ठिकाणी आरक्षित होती। क जागा जी होती ती OBC महिला आणि ड जागा जी होती ती सर्वसाधारण असं आरक्षण या ठिकाणी असल्यामुळं मी सर्वसाधारण जागेतनं भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती। ही उमेदवारी मी पहिल्यांदा मागितलेली नाही। 2012ला मी पक्षाकडे माझ्या आईसाठी उमेदवारी मागितली होती। त्यावेळेला मला थांबावं लागलं। पक्षाचा निर्णय मी स्वीकारून पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत राहिलो। 2017ला मी स्वतः परत उमेदवारी मागितली होती OBC जागेतनं। त्याही वेळेला मला AB फॉर्म घ्यायला बोलवून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातनं परत यावं लागलं। मी तोही निर्णय स्वीकारला। ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पक्षाशी प्रामाणिक राहिलो। त्यानंतर मी या शहराचा, नाशिक शहर भाजपाचा युवा मोर्चा म्हणून काम केलं आहे। महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांपासून तर सर्व राज्यातलं मंत्रिमंडळ एकाच दिवशी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदी असं या ठिकाणी नाशिक शहरात एकाच दिवशी भारतीय जनता युवा मोर्चाच्या 150 शाखा खोलण्याचा विक्रम हा त्या माझ्या कार्यकाळामध्ये झालेला आहे। नंतर मी भारतीय जनता पार्टीचा सचिव झालो। आता मी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे। सरचिटणीस ही अत्यंत जबाबदारी, महत्त्वाची जबाबदारी आहे। भाजपाच्या नाशिकच्या अध्यक्षानंतर सरचिटणीस हा फार मोठा, महत्त्वाचा, विश्वासू असा जबाबदार पदाधिकारी असतो। तुम्हाला कल्पना असेल, AB फॉर्मवर सुद्धा नाशिक शहरातल्या सर्व AB फॉर्मवर सही करण्याचा अधिकार जर पार्टीने ठरवलं तर अध्यक्षाला किंवा सरचिटणीसला असतो। कोर कमिटीचा देखील सरचिटणीस हा सदस्य असतो। परंतु मी स्वतः निवडणूक लढू इच्छित असल्यामुळं या सगळ्या प्रक्रियेपासून मी स्वतःला लांब ठेवलेलं होतं। एक सामान्य कार्यकर्ता आहे। मला विश्वास होता की भारतीय जनता पक्ष मला नक्की संधी देईल। मला संधी मिळाली नाही, माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी ही भूमिका घेतोय असं नाही। माझी ही भूमिका महाराष्ट्रातल्या सबंध भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बसलेलो आहे। महानगरपालिकेचं सदस्य असलं काय आणि नसलं काय हे माझ्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाचं नाही। कारण या भागातल्या हा प्रभाग क्रमांक 1 नाशिक शहरातला भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा प्रभाग आहे। 44,600 या ठिकाणी मतदान आहे। या भागातल्या जनतेचा मला उमेदवारी मिळावी असा पूर्णपणे आग्रह होता। भारतीय जनता पार्टीनं ती उमेदवारी नाकारून या भागातल्या जनाधार जो आहे, जनाधाराचा अपमान केलेला आहे, जनादेशाचा अपमान केलेला आहे। पक्ष ज्या वेळेला सांगतो की उमेदवारी देताना आपण सर्वे करू, किंवा आमचे नेते, प्रदेशाचे नेते सांगत होते की आता आमच्या आमदार खासदारांच्या इलेक्शन झाल्या, आता कार्यकर्त्याच्या इलेक्शन्स आहेत, पार्टी तरुणांना संधी देणार आहे। एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे कार्यकारी नव्याने झालेत त्यांचं वय 46 आहे। तरुणांकडं नेतृत्व देण्याची भूमिका असताना या प्रभागामध्ये मला कुणावर टीका करायची नाही, परंतु व्यक्तिगत कुणाबद्दल बोलायचं नाही आहे,
परंतु ज्यांना उमेदवारी दिली त्यांचं वय आज 70 आहे. त्यांना स्वतःला चालणंसुद्धा 4 पावलं चालणं 10 पायऱ्या चढणंसुद्धा कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा भौगोलिक प्रभाग असताना त्यांना उमेदवारी दिली. मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, ते चांगलेच आहेत, परंतु त्यांना 4 वेळेला पक्षाने संधी दिलेली आहे. तुम्हाला जर रोज गुलाबजाम खायला दिला, तुमच्या आवडीचा जरी असला गुलाबजाम, पण जर रोज खायला दिला तर तो तुम्ही खाणार का? शेवटी कुठंतरी परिवर्तन, नव्यांना संधी ही दिली पाहिजे. या भूमिकेतनं मी बराचसा विचार केला. मला अनेक लोकांचा आग्रह होता की तुम्ही अपक्ष निवडणूक लढली पाहिजे. मलासुद्धा निवडणुकीचं गणित कळतं. भावनेच्या भरात निर्णय घ्यायचे नसतात हे मलाही माहिती आहे. भावनांवर राजकारण चालत नाही याची जाणीव मलासुद्धा आहे. परंतु अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा अधिक दोषी असतो असं मी या ठिकाणी आज समजतो. मी जर प्रत्येक वेळी निवडणुकीतनं माघार घेतली तर काही लोकांना असं वाटतं की आर्थिक काहीतरी यांनी सेटलमेंट करून निवडणुकीतनं हात थांबला का काय. एवढं मोठं मन कसं काय असू शकतं असाही काही लोकांना, कारण की शेवटी जो जसा विचार करतो तसं त्या ठिकाणी माणसाला वाटत असतं. निकालाची पर्वा मला नाही, माझा विजय हा आजच झालेला आहे. लोकांना स्वतःला प्रचार करावा लागतो, मतं मागावी लागतात. माझा प्रचार हा जनतेने हातात घेतलेला आहे आणि मला उमेदवारी नाही म्हटल्यानंतर अनेक मायमाऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. त्या अश्रूंची किंमत मी वाया जाऊ देणार नाही. मी निवडणूक लढतोय म्हटल्यानंतर तसं तर मी 20 वर्षापासून सातत्याने काम करतोय, पण एवढ्या 2 महिन्यामध्ये 10,000 लोकांच्या दारामध्ये 4था मजला असो 5वा मजला असो रक्ताचं पाणी करून माझ्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीचा प्रचार ही सगळी यंत्रणा उभी केलेली होती. राजकारणामध्ये आता माझ्या बोलणं झाल्यानंतर तुम्ही कदाचित नेत्यांना, या प्रक्रियेतल्या प्रमुखांना प्रश्न विचाराल की बुवा अमित घुगेंनी असं सांगितले, त्यावर तुमचं काय उत्तर आहे. त्यावेळेला असं उत्तर दिलं जाईल की पार्टीने सर्वे केला, ते सर्वेमध्ये नव्हते. पार्टीने आर्थिक निकष बघितला, पार्टीनं सामाजिक समीकरण बघितलं, किंवा निवडणुका लढण्याची काही स्ट्रॅटेजी असते, असे काही ना काही कारणं दिले जातील. पण या सगळ्या कारणांवर माझ्याकडे उत्तर आहे. आर्थिक निकष हा मला लागू होत नाही आणि निवडणुकीला जो खर्च करायचा आहे तो खर्च करण्याची क्षमता ही माझी नक्की आहे. माझ्यासाठी अशा अनेक लोक आहेत जे वर्गणी काढायला तयार आहे, किंवा माझा संपूर्ण निवडणुकीचा खर्च एकट्याने करायला तयार आहे. असे मोठे लोकसुद्धा माझ्या पाठीशी होते. सर्वे जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही तो सर्वे जाहीर करावा. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर या महाराष्ट्राचा विश्वास आहे, आमचाही विश्वास आहे. अतिशय प्रतिभा संपन्न, महाराष्ट्राच्या हिताचा विकास करणारं ते नेतृत्व आहे. परंतु देवाभाऊ आपल्यापर्यंत जो सर्वे पोहोचवलेला आहे तो सर्वेसुद्धा बदलण्यात आलेला आहे. आपल्याच विश्वासू टीमने तो सर्वे केलेला आहे. तुमच्या मार्गदर्शनाखालीच तो सर्वे झालेला आहे. खरा सर्वे आपण बघितला पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे. सर्वेमध्ये अमित घुगे येत नाही असं होऊच शकत नाही. सर्वेमध्ये मी 2017लाही 1 नंबर होतो आणि 2025-26 ही आत्ताची इलेक्शन आहे यामध्येही मी 1 नंबरच होतो, हा मला विश्वास आहे. नंतर कारण दिलं जाऊ शकतं की सामाजिक समीकरण, परंतु एका घरामध्ये मुलाला आणि वडिलांना एकाच प्रभागामध्ये तिकीट दिलेले, सातपूरला दिलं, सिडकोला दिलेलं आहे, अन्य काही ठिकाणी दिलेलं आहे. रविवार कारंजाच्या प्रभागामध्ये एकाच वर्गातले 2 उमेदवार दिलेले आहे. इंदिरानगरच्या काही प्रभागामध्ये एकाच वर्गातले 2 उमेदवार दिलेले आहे. ज्यांना ज्यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, ते विजयी व्हावेत. त्यांच्याबद्दल माझं काहीच दुमत नाही, ते माझ्यासारखेच कार्यकर्ते आहेत. परंतु जो कारण जे दिलं जाईल की सामाजिक समीकरण, तर ते या ठिकाणी लागू होत नाही. इथला जो मतदार आहे तो कुठल्याही वर्गाचा असो, दलित असो किंवा मराठा बांधव असो, कुठल्याही वर्गातला माणूस असो, त्याच्या हृदयात माझं स्थान आहे. मला उमेदवारी नाही म्हटल्यानंतर त्या लोकांचे आजही त्यांनी अश्रू त्या ठिकाणी त्यांचे गाळलेले आहेत. मला फोन करून त्या लोकांना भावनाही व्यक्त करता येत नाही आहेत. मी पुन्हा सांगतो, नगरसेवक पदासाठीचा हा माझा प्रयत्न नाही. माझं प्रतिमा, माझं स्थान हे नगरसेवकापेक्षा आजही मोठंच आहे. मी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर मला सत्ता
मी सत्ताधारी पक्षाचा किंवा सत्तेत नसल्याचा मला कधीही फील येत नाही. शेवटी कार्यकर्त्याची भूमिका मी आज मांडतोय. आज ही 11 वाजता म्हणजे आता 11:30ला माझी प्रेस होती आहे. मी आजच तुम्हाला सांगतो की दिवसभरामध्ये तुम्हाला अनेक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची, जबाबदार पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया येईल. या सगळ्या संदर्भामध्ये मी पूर्ण विचारपूर्वक हा निर्णय केलेला आहे. मला अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे मी महापालिका असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, या इलेक्शनमध्ये पूर्ण झोकून देऊन स्वतः उमेदवार असल्यासारखं रक्ताचं पाणी करून मी पक्षाच्या विजयासाठी काम केलेलं आणि हे जनतेने बघितलेले. त्यामुळं मला काही मिळवण्यासाठीचा हा प्रश्न, हा सगळा काही माझा प्रयत्न नाही आहे. या प्रवृत्तीविरुद्ध, या सगळ्या घटनाक्रमाविरुद्ध माझा हा आवाज आहे. मी भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी मागितली होती. मला AB फॉर्म न मिळाल्यामुळं आता माझा फॉर्म हा अपक्ष म्हणून त्या ठिकाणी व्हॅलिड झालेला आहे. आज मला जे काही चिन्ह मिळेल, उद्यापर्यंत माघारी आहे, आज जे काही मला चिन्ह मिळेल ते चिन्ह घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे, लोकांचे आशीर्वाद घेणार आहे. पुन्हा सांगतो की निकाल काय लागेल याची मला पर्वा नाही आहे, पण या सगळ्या चुकीच्या कार्यपद्धतीचा आज भारतीय जनता पार्टी तुमच्याच वृत्तवाहिनीवर, सगळ्या वृत्तवाहिनीवर कोणी अंगावर रॉकेल टाकून घेतं आहे, कोणी उपोषण करतं आहे, कोणी स्वतःचं तोंड जोडून घेतं आहे. ह्या पद्धती करण्याची आवश्यकता नाही. त्या लोकांना माझं विनंती आहे, आव्हान आहे, असं स्वतःचं केविलवाणं प्रदर्शन करू नका. तुम्ही संघर्ष करा, जनतेला तुम्ही कौल मागा. शेवटी पक्ष उमेदवारी देऊ शकतो, विजयी कोणाला करायचं हे जनता आणि मतदार ठरवते. त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण आपलं असं केविलवाणं प्रदर्शन करू नका. भावनांवर भावनिक होऊन अशा पद्धतीचं, एक अपंग सिडकोतला कार्यकर्ता आहे, अपंग होता, त्याची पत्नी अपंग आहे, त्यांनी स्वतःचं तोंड जोडून घेतलं. अतिशय वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बघताना. तर ह्याच सगळ्या भूमिका माझी विशद करण्यासाठी मी ही पत्रकार परिषद बोलवली होती. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता, म्हटलं तर मी सामान्य आहे आणि विचार केला तर मी जबाबदार मोठा पदाधिकारीसुद्धा आहे. कारण की जे आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत त्यांचं राजकीय, भारतीय जनता पक्षातलं आयुष्य हे माझ्यापेक्षा कमी आहे. मला 20 वर्ष झालेली आहे. त्यामुळं ही सगळी भूमिका तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवाल तुमच्या माध्यमातून, अशी मी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा एवढ्या चांगल्या संख्येने तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभारही व्यक्त करतो. मी उमेदवारी मिळवण्यासाठी जो मागचा 2017चा माझा जो अनुभव होता की मध्यरात्री मला उमेदवारी घेण्यासाठी बोलवलं, मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला सांगण्यात आलं की सॉरी, थोडंसं काही कारणास्तव तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही, आणि मी पक्ष कार्यालयातनं माघारी आलो. पण हरकत नाही, ती पहिली वेळ होती, निष्ठा मलाही होती पक्षाची, प्रेम आहे, आजही आहे प्रेम. मागच्या अनुभवातनं मी उमेदवारी देण्याच्या म्हणजे 36 तास मी बिना पाण्याचं, मी आणि माझे सहकारी 36 तास झोपसुद्धा घेतलेली नव्हती, पाण्याचा घोटसुद्धा घेतलेला नव्हता. 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये आम्ही त्या ठिकाणी वाट बघत असतानाही तिथं प्यायला पाणीसुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये जेवण तर सोडा, पण घोटभर पाणी न घेता 36 तास न झोपता मी नेत्यांच्या संपर्कात होतो, त्यांना फोन करत होतो. माझे 15 फोन त्या ठिकाणी उचलण्यात आले नाही. ही अपमानास्पद वागणूक मला त्या ठिकाणी मिळाली. AB फॉर्म देण्यासाठी 3 वाजेची मुदत असती. प्रयत्न सोडायचे नाही म्हणून मी 3 वाजेपर्यंत प्रयत्न करत होतो, परंतु मला त्या ठिकाणी अतिशय अपमानाची वागणूक मिळाल्यामुळं उमेदवारी न मिळण्याच्या दुःखापेक्षा जी वागणूक मिळाली त्याचं दुःख मला मोठं आहे, आणि म्हणून ही मी भूमिका आज घेतो. वागणूक मिळाली म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला आपण फोन करतोय, 15 फोन करतोय, अन्य वेळेस आमचा साधा मिस कॉल पडला तर तुमचा रिटर्न कॉल येतो. जे प्रक्रियेमध्ये होते, ज्यांना उमेदवारी देण्याचा अधिकार होता त्या प्रमुख नेत्यांना, नावं तुम्हाला माहिती, ज्यांनी उमेदवारी देण्याच्या प्रमुख प्रक्रियेमध्ये ज्यांनी ही भूमिका बजावली, पक्षाच्या AB फॉर्म वितरण करण्याची प्रमुख भूमिका ज्यांनी निभावली,
त्या लोकांनी जी अपमानास्पद वागणूक दिली त्यांच्या विरोधात त्यांच्याविषयी माझी ही सगळी खदखद आहे, हे माझा सगळा असंतोष आहे. हा मी पुन्हा सांगतो, रागात घेतलेला निर्णय नाही, आताताईपणा नाही, माझा आक्रोश नाही, अतिशय संयमाने विचारपूर्वक मी घेतलेला हा निर्णय आहे. कारण की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला 20 वर्षाची कारकीर्द एखाद्या पक्षाची सोडणं ही साधारण गोष्ट नाही आहे. फार मोठा निर्णय हा माझ्यासाठी. उमेदवारीचा AB फॉर्म देण्याचे अधिकार हे माननीय शहराचे अध्यक्ष आणि आमदार त्या ठिकाणी प्रमुख भूमिकेमध्ये होते. मी त्यांच्याशी संपर्क करत होतो. या विधानसभेत ज्यांचा भूमिका महत्त्वाची होती ते. आता या विधानसभेची भूमिका कोणाची आहे? या विधानसभेचे आमदार. मी कुणाच्याही दबावात नाही. फक्त मी व्यक्तिगत राजकारणाच्या पलीकडं माझे त्यांच्याशी भावनिक नातं आहे, त्यामुळं मी माझ्या मर्यादा पाळतोय. त्या दिवशी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज वाटपाचा शेवटचा दिवस, तुम्ही जिथे अर्ज वाटप होते तिथे तुम्ही होतात. नंतर मंत्री गिरीश महाजन यांना भेटलात. काल तुमची फेसबुकवरची पोस्ट जर बघितली तर तुम्ही म्हणतात की मी कार्यकर्ता आहे आणि माझ्या कमेंटवर कोणी पक्षाला नावं ठेवू नका. मग आता 24 तासामध्ये असं काय घडलं की तुम्हाला पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यावी? मी आजही पक्षाला नावं ठेवत नाही आहे. फक्त मी ह्या भूमिकेमध्ये पक्षाशी प्रामाणिक राहण्याच्याच भूमिकेमध्ये होतो. परंतु इथल्या स्थानिक मतदारांचा माझ्यावर निवडणूक लढण्याचा प्रचंड आग्रह असल्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागतोय. भाजपच्या काही उमेदवारांनी की ज्यांना AB फॉर्म मिळाला नाही, उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप केलेला आहे. आपल्या बाबतीत काही तसं नाही, मी शहराचं नाही सांगणार, पण या प्रभागात आर्थिक निकषावर उमेदवारी दिली असं मी म्हणणार नाही. माझ्या विषयामध्ये आर्थिक काही संबंध नाही. सामाजिक समीकरणाचं कारण सांगण्यात आलं, परंतु ते मला लागू होत नाही. कार्यकर्त्याला जात नसते आणि या भागातला जो मतदार आहे तो कुठल्याही समाजाचा असला तरी तुम्हाला तो प्रचारामध्ये मतदानामध्ये 16 तारखेला तो माझ्यासोबतच असल्याचं दिसून येईल. अनेक उमेदवार आहेत ना राष्ट्रीय पक्षाचे. हां काका, हे पत्रकार तुम्ही थांबा ना. पत्रकार बोलते. यामध्ये गिरीश भाऊ महाजन यांचं थेट यामध्ये त्यांचा हस्तक्षेप नाही आहे. कारण की शेवटी त्यांना विजयाचं गणित करायचं आहे, महापौर घडवायचं आहे. अला तिकीट दिलं काय, बला तिकीट दिलं काय, कला तिकीट दिलं काय, यामध्ये माननीय गिरीश भाऊंना फार काही लक्ष घालण्याची आवश्यकता नसते. त्यांचा फक्त आग्रह एवढा असतो की निवडून येण्याची जी निकष आहे अशा उमेदवाराला द्यावं आणि निवडून येण्याच्या निकषामध्ये मी 100% बसतो. मी तसं म्हणतच नाही ना, पण त्यांना किती वेळा तिकीट द्यायचं? जर आज त्यांचं वय 70 आहे, भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग इतका मोठा आहे, नाशिक शहरातला सर्वात मोठा प्रभाग आहे, 44,600 मतदार आहेत, ते कधी मतदारांपर्यंत जातील? शेवटी मतदारांना तुम्ही गृहीत धरताय का की चिन्हावर लोक मतदान करतील का? मी सांगितलं ना दादा, मी या गोष्टीचा पूर्ण विचार केला, सत्य काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, चिंतन केलं, आत्मचिंतन केलं, मनन केलेलं आहे. आणि मग 2 दिवसानंतर मी हा निर्णय घेतलेला आहे की ज्या वेळेला काही सत्य गोष्टी माझ्यासमोर आल्या आहेत, त्यामुळं माझं मत असं झालं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी आहे, त्यामुळं मला ही भूमिका घ्यावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज
यांची शिवशाही यांचे जे विचार आहेत, मी शत्रूशी शत्रूसारखाच वागलो, मित्राला दगा दिल्याचं दाखवा. त्यामुळं काय सत्य तुम्हाला कळालं बरं तुम्ही आता म्हणतो? माझा ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनी मला माझ्या विश्वासघात केला, विश्वासाला तडा गेला. शहराचे अध्यक्ष आणि या भागातले आमदार माहितीच आहे ना दादा नावं तुम्हाला. मी परत एकदा सांगतो, त्यांच्यावर या दोन्ही व्यक्तींवर अध्यक्ष हे मला मुलगा मानतात आणि दुसरे या भागातले स्थानिक आमदार हे माझे मोठे भाऊ आहेत. माझं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांच्याशी माझं राजकीय नातं नाही, भावनिक नातं आहे. त्यांच्यावर जे जे संकट आले ते संकट मी स्वतःवरचे संकट समजत होतो, परमेश्वराकडे मी प्रार्थना करत होतो. मी आजही निवडणुकीचं काही असलं तरी त्यांच्याविषयी मला माझ्या इमोशन्स ह्या आहेत, भावनिक नातं आहेत, ते राहील. मला कुठल्या व्यक्तीचा अनादर करायचा नाही आहे. या घडलेल्या सगळ्या संबंधाबद्दल मी या ठिकाणी बोलतो. भारतीय जनता पक्ष तुम्ही आहात का राजीनामा? मी सकाळी 11 वाजता माझा शहर सरचिटणीस आणि प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा हा शहराच्या अध्यक्षांकडे पाठवलेला आहे. उमेदवारी कबूल करण्याचा हा प्रश्न नाही आहे. ज्यावेळेला सातत्याने 20-20 वर्ष कार्यकर्ते शब्द देण्याचा, राजकारणात कधी शब्द पाळले जातात का? आणि मी कोणी मला शब्द द्यावा असा मी काही आज पक्षामध्ये आलेला माणूस नाही आहे, कार्यकर्ता नाही आहे. मी जुना कार्यकर्ता आहे. ज्या वेळेला या पक्षाची टिंगल केली जात होती, हेटाळणी केली जात होती, ज्या वेळेला 105 जागेमध्ये पक्षाकडं पूर्ण उमेदवार मिळत नव्हते, त्यावेळेला आम्ही अभिमानाने हा भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन गेलेलो आहे. भारतीय जनता पार्टीकडे 122 जागेमध्ये आज जवळजवळ 1100 लोकांनी उमेदवारी मागितली होती. पक्षाला त्यावेळेस असं वाटलं की खूप इच्छुक झाल्यामुळे पक्षाचा प्रचार होईल आणि पक्षाचं वातावरण होईल. परंतु कोणीही सिरियस नसलेला माणूससुद्धा निवडणुकीच्या भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागत होता. मी पुन्हा सांगतो, मी पूर्ण विचारपूर्वक या ठिकाणी बोलतो आहे. भारतीय जनता पक्षाकडं सत्ता आहे, यंत्रणा आहे, पोलीस खातं आहे, पैसा आहे, निवडणूक कशी जिंकायची याची पूर्ण स्ट्रॅटेजी त्यांच्याकडे आहे. ते विजयासाठी काहीही करतील. परंतु मला माझी भूमिका या झालेल्या प्रकाराबद्दल मी अमित घुगे म्हणून ही विषय मांडत नाही. महाराष्ट्रामधले जे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान प्रामाणिक, ज्यांनी पोटाला चिमटा घेऊन रक्ताचं पाणी करून भारतीय जनता पार्टीसाठी काम केलेलं आहे, या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बोलतोय. सर्वेबद्दल असं म्हटलंय मुख्यमंत्री साहेबांचं नाव घेऊन. नेमकं काय झालंय? कोणी सर्वे बदलला? मला एक म्हणायचं आहे की जर एक तर मुळात सर्वेवर तिकीट देतात, हा एक पुढचा भाग आहे. अनेक लोक जे की उमेदवारी अर्ज भरण्याच्या 1 दिवस आधी भाजपामध्ये आले, त्यांचा काय आपण सर्वे केला होता का? त्यांची मुलाखत घेतली होती का? त्यामुळं सर्वे वगैरे हे कारण असतं. परंतु जरी सर्वे घेतला, आजही सर्वे घ्या. देवाभाऊंचा सर्वे यंत्रणेवर विश्वास आहे. 2-2, 3-3 सर्वे एजन्सीज काम करतात. आज तारीख 1 आहे, 1 आणि 2 जानेवारी 2026चा आजही प्रभाग 1चा पुन्हा एकदा सर्वे घ्या. सर्वेत जर मी नाही आलो तर मी राजकारण काय सामाजिक जीवनातनं सुद्धा निवृत्ती घेऊन टाकेल. विचार करायला जागा आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही निर्णय घेतला, काल 24 तासापूर्वी तुम्ही वेगळ्या भूमिकेत होते, आता वेगळ्या भूमिकेत आहात. उद्या जर समजा वरिष्ठ नेत्यांनी मनधरणी केली तर युटर्न घेणार का? आता यानंतर मी पुन्हा सांगतो, यानंतर मी हा निर्णय घेताना माझ्या सहकाऱ्यांशी आणि काही विचारपूर्वक मी निर्णय घेतलेला आहे. आता माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जरी फोन आला तरी माझा निर्णय हा बदलणार नाही. ओबीसीमध्ये मी अविवाहित आहे. माझ्या आईचं वय 70 आहे. माझ्या आईकडे जातीचा दाखला पण नाही आहे. त्यामुळं मी ओबीसीमधनं उमेदवारी करू शकत नव्हतो. जर ओबीसीची जागा पुरुष झाली असती तर मी ओबीसीमध्येच उमेदवारी अर्ज दाखल केला असता. माझा रोष कुणावरही नाही, माझा भारतीय जनता पार्टीवर नाही, कुठल्या व्यक्तीवर नाही. या कार्यपद्धतीवर ही कार्यपद्धती चुकीची आहे.
20-20 वर्ष आपल्या आयुष्याची आहुती देऊन जे कार्यकर्ते काम करतात त्यांच्या भावनांची जी चेष्टा केली जाते या विषयावर माझा रोष आहे.